लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे. हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन व नवीन येणारे संदेश हे तुम्हाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. स्त्रियांनी प्रचार करणे हे योग्य आहे का, या विषयाचा पहिला आणि दुसरा भाग ज्या सर्व श्रोत्यांनी खुल्या हृदयाने संपूर्ण संदेश ऐकला व त्या विषयावर सत्य समजण्याचा प्रयत्न केला त्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. आज आपण आपल्या विषयाच्या तिसऱ्या भागाकडे पाहणार आहोत. या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, वुमन प्रीचर अँड आन्सर ऑन ऑब्जेक्शन्स. स्त्री प्रचारक आणि त्यावर असणारी काही आक्षेपांची उत्तरे. आजचा हा आपला विषय आहे आणि या विषयात अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्शन्स म्हणजे आक्षेप घेत असतात. अर्थात देवाच्या वचनात सर्व गोष्टी आम्हाला स्पष्ट केलेल्या आहेत, परंतु तरीही अनेक लोकांचे काही प्रश्न असतात की मग असं का. तर आम्ही आज अशा आक्षेपांवर आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत आणि बायबल त्यावर आम्हाला काय उत्तर देत आहे ते आम्ही पाहणार आहोत. प्रियजनो, आजचा हा विषय फार महत्वाचा विषय असल्या कारणाने आपणा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून पाहावा. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. करंथीकरास पहिले पत्र्याचा 14वा अध्याय याचं वचन 33 पासून मी वाचत आहे. कारण देव अव्यवस्था माजविणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळांत जशी रीत आहे तसे स्त्रियांनी मंडळांत गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय, अथवा ते केवळ तुमच्याकडे आले काय. जर कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानित असेल तर जे मी तुम्हाला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. कोणी तसे समजत नसल्यास न समजो. म्हणून बंधुजन हो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका. सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठव आणि आम्हा सर्वांना या वचनाने आशीर्वादित करो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला आपले वचन सांगी त्यावेळेला प्रभू येशूने काय हे म्हटले, ज्याला कान आहे तो ऐको. अर्थात प्रत्येकांना आपले शारीरिक कान आहेत, परंतु हे आध्यात्मिक कान आहेत ज्याविषयी प्रभू म्हणतो. म्हणून तुम्ही ध्यानपूर्वक ऐका आणि आजचा विषय समजून घ्या. आधुनिक जगामध्ये स्त्री पाळक आणि स्त्री प्रचारक हा विषय सर्वाधिक चर्चेचा मुद्दा सर्वत्र बनलेला आहे. परंतु या विषयाकडे पुरुष विरुद्ध स्त्री असा दृष्टिकोन आम्ही न बाळगता पाहणे फार आवश्यक आहे. कारण ज्या देवाने स्त्री आणि पुरुष यांना बनविले त्याच देवाने स्त्रियांना आणि पुरुषांना वेगवेगळ्या भूमिका दिलेल्या आहेत आणि त्यासाठी देवाने आपली व्यवस्था लावलेली आहे. त्या दैवी व्यवस्थेचा आम्ही स्वीकार करायला हवा. काय एका स्त्रीला जर बायबलच्या सत्याचे ज्ञान आहे तर काय ती ते ज्ञान इतरांना कळवू शकत नाही काय? होय, खचित ते ज्ञान ती वाटू शकते. परमेश्वर स्त्रियांना खूप उपयोगात आणतो आपल्या राज्याच्या वृद्धीसाठी, परंतु देवाच्या व्यवस्थेत व अधीनतेत राहूनच तिला ते करणे गरजेचे आहे. स्त्रिया आपल्याला मिळालेल्या ज्ञानाद्वारे व आध्यात्मिक जीवनाच्या अनुभवाद्वारे इतर स्त्रिया व मुलींना व लहान मुलांना शिक्षण देऊ शकतात, संडे स्कूल चालवू शकतात. ख्रिस्ती स्त्री देवाच्या वचनाचा प्रसार इतरांपर्यंत करू शकते, शुभवर्तमानाची साक्षीदार बनून. परंतु येथे त्याची मर्यादा आहे. आपल्या कुटुंबाच्या बाहेर कोणा अन्य पुरुषाला प्रभू येशू विषयी सांगताना प्रत्येक तरुणीला व स्त्रीला सावधगिरी बाळगणे फार अत्यावश्यक आहे. तिने तिच्या भावाची किंवा पतीची मदत घेऊन त्यांना पुढे करावी त्या पुरुषाशी बोलण्यासाठी. जर कोणी भाऊ किंवा पती तिच्या बरोबर नसतील
तर तिने आपल्या बरोबर किमान 2 स्त्रियांना आपल्या बरोबर घेऊन तिने जावे. जर कोणा पुरुषाला स्त्री वचन सांगू इच्छित असेल तर त्या स्त्रीने त्याची पत्नी, आई किंवा बहीण त्याच्याबरोबर असताना एकटी वचन सांगू शकते. परंतु तो पुरुष जर तरुण आहे तर ही गोष्ट उचित ठरेल की त्या पुरुषाला कोणा पुरुषाकडूनच वचन ऐकविले जावे. कारण जर कोणी तरुण स्त्री त्याला वचन सांगेल तर शक्यता आहे की तो तरुण त्या तरुण स्त्रीकडे आकर्षित होऊ शकतो. कोणी वयस्क स्त्री कोणा तरुण मुलास मुलासारखे समजून शुभवर्तमान कळवी तर त्यात काही वावगे नाही. तसेच कोणी तरुण मुलगी आपल्या पित्या समान कोणा पुरुषाला वचन कळवी तर तेही वावगे नाही. हे सर्व सांगण्याचा उद्देश हा की प्रत्येक स्त्रीने प्रार्थनापूर्वकच आपले पाऊल उचलणे योग्य ठरेल. परमेश्वर स्त्रीवर समान प्रेम करतोय, परंतु देवाने आपल्या मंडळीत स्त्रीला एक व्यवस्था व स्थान दिले आहे व ही तिची मर्यादा असेल की ती त्या स्थानी राहून देवाची महिमा करील तर परमेश्वर तिला अवश्य आशीर्वादित करील. आक्षेप नंबर 1, पौलाने स्त्रियांना शिकविण्यास पहिल्या युगामध्ये मनाई केली कारण पहिल्या युगातल्या स्त्रिया या अशिक्षित होत्या. आजच्या आधुनिक जगात कैक लोक या शिक्षणाला न मानण्याविषयी तर्क करून सांगतात की त्या काळी स्त्रिया अशिक्षित होत्या त्यामुळे त्यांना शिकविण्यास मनाई होती. परंतु आज तर स्त्रिया शिक्षण पावलेले आहेत. तिमोथेला पहिले पत्राच्या 2 अध्यायात 11 ते 14 वचनामध्ये आम्ही संत पौलाने दिलेल्या व्यवस्थेवर पाहिलं. त्या वचनामध्ये आम्हाला कुठेही स्त्रियांच्या शैक्षणिक दर्जाविषयी संत पौल काहीच बोललेला नाहीये. कारण या जगातील कोणतेही शिक्षण देवाची सेवकाई करण्यासाठी पात्र ठरवित नाही. स्वतः येशू ख्रिस्ताचे शिष्यांतील सर्वाधिक शिष्य आणि प्रेषित हे अशिक्षित होते. जर शिक्षण हे सेवकाईसाठी पात्रता असेल तर येशू ख्रिस्ताचे प्रेषित हे त्या दृष्टिकोनातून कोणीही पात्र नव्हते. अर्थात देवाच्या वचनामध्ये याविषयी दिलेला आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि याचं वचन 26-27 मी आपणा पुढे वाचत आहे. तर बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे मूर्खपणाचे ते निवडले. बघा, देवाने ज्ञानी लोक या जगांतील निवडलेले नाहीत. जे डिग्र्या हासिल करीतात, PhD घेतात, डॉक्टर ऑफ डिवायनिटी घेतात, अशा प्रकारच्या पदव्या धारण करणाऱ्या व्यक्तींना देवाने आपल्या सेवकाईसाठी पाचारण केलेले नाही. देवाने जगांतील जे मूर्खपणाचे ते निवडले. 27वं वचन मी वाचत आहे, हे देवाचं वचन म्हणत आहे. आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे दुर्बळ ते निवडले. 28 वचन, आणि जगांतील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने याकरिता निवडले की जे आहे ते त्यांनी रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. अर्थात देवाने कोणाही व्यक्तीची आपल्या मंडळीत शैक्षणिक पात्रतेवरनं निवडणूक केलेली नाही आणि कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेवरून देव सेवक गणित नाही. देवाचं चर्च जे आहे हे काही आपल्या स्वतःचे कौशल्याने, हुशारी आणि शिक्षण मांडण्याचे स्थान नाहीये. येथे देवाची व्यवस्था आहे आणि देवाच्या व्यवस्थेचा आदर आम्ही प्रत्येक व्यक्तींनी करणे गरजेचे आहे. अन्यथा चर्च हे चर्च राहणार नाही. स्त्रियांना काही खालसा दर्जा दिलेला नाहीये किंवा त्यांना बुद्धी नाहीये किंवा त्यांना शिक्षण नाहीये म्हणून त्यांना ख्रिस्ताच्या मंडळीत पुढारी पण दिलेले नाही असे बिलकुल नाही. याचा अर्थ असा नाही की पुरुष फार चांगले शिकवितात आणि पुरुषांनाच ज्ञान आणि बुद्धी आहे. स्त्रिया देखील आजच्या या आधुनिक युगात आम्ही पाहत आहोत आणि त्याही युगामध्ये खूप हुशार अशा स्त्रिया होत्या. तर ही देवाची रचना आणि ही देवाची दैवी व्यवस्था आहे ख्रिस्ताची मंडळी चालविण्यासाठी. देवाने जेव्हा बायबल लिहिले तेव्हा असे सांगितले नव्हते की पुढे जाता जाता जेव्हा समाज बदलेल तेव्हा तुम्हाला वाटेल तसे बायबलमध्ये काही फेरबदल करत राहा. आजच्या आधुनिक काळात खुले विचार म्हणजे लिबरलिझम आणि पुरुषांबरोबर स्त्रियांना समान अधिकार म्हणजे इक्वल राईट्स या आधारावर चर्चेसमध्ये काही फेरबदल चालू आहेत जे बायबलच्या शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे. देवाच्या नजरेत स्त्री आणि पुरुष समान आहेत, परंतु देवाच्या व्यवस्थेवर कोणीही नाहीये.
काय कोणा स्त्रीची सेवकाई मिनिस्ट्री फार मोठी झाली असेल, लाखो लाखो लोक तिचे ऐकत असतील, तर काय तिच्या या मागे अनुसरणाऱ्या या मेजॉरिटीमुळे काय त्यावरून ती वक्ता योग्य आहे असे म्हणता येईल काय? अर्थात प्रभूच्या वचनाचे पालन करणे योग्य नाहीये का? म्हणून हा प्रश्न आम्ही प्रत्येक स्त्री प्रचारकांना विचारायला हवा की तुम्ही बायबलच्या शिक्षणाचे पालन का करीत नाहीये? बायबलच्या वरती कोणीही नाही. बायबल हे देवाचे वचन आहे आणि त्यामध्ये काही चूक नाहीये. म्हणूनच तर ते देवाचे वचन आहे. बायबलमध्ये काही खरे आणि काही खोटे असे असू शकत नाही. त्यात संपूर्ण खरे तेच आहे. म्हणूनच ते देवाचे वचन आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला देवाच्या वचनावर विश्वास करणे आहे. कारण येशूने म्हटले की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझ्या वचनातील काना मात्रा रद्द होणार नाही. म्हणून ख्रिस्ती लोकांसाठी फक्त बायबल हेच दैवी अधिकाराचे स्रोत आहे. अर्थात बायबलच्या वरती कोणीही नाहीये. आमच्या भावनाही नाहीत, आमची पसंती आमची नापसंतीही नाहीये, कोणाही व्यक्तींचे तत्वज्ञानही नाही, नाही कोणी मनुष्य किंवा कोणी संस्था संघटना बायबलपेक्षा मोठी नाहीये. म्हणून बायबलचे परमसत्य त्याच्या आधारावर प्रत्येक गोष्टी आम्ही पडताळून पाहिल्या पाहिजेत. जशा बँकेतील कॅशियर खऱ्या नोटांच्या आधारावर प्रत्येक नोटा पडताळून पाहतो व फक्त खरी नोटच स्वीकारतो व प्रत्येक खोटी नोट तो खोटी ठरवितो. माझेही काम तुम्हाला देवाचे सत्य वचन स्पष्टपणे सांगण्याचे आहे. म्हणून आम्हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींना बायबलच्या अधीन होऊन चालणे आहे. स्त्रियांनी प्रचार करणे हे योग्य नाही. पुरुषांवर धनीपण चालविणे हे योग्य नाही. कारण देवाच्या व्यवस्थेत त्यांना हे करण्यास पूर्णतः मनाई केलेली आहे. तरी परंतु आज आम्ही पाहत आहोत की अनेक स्त्री प्रचारक बायबलच्या कोणा स्त्रीचे नाव दाखवून आपल्या सेवकाईचे काम वचनाला धरून आहे असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु देवाचं वचन याविषयी भविष्यवाणी करीत आहे. तिमोथेला दुसरे पत्र 4 अध्याय 4 आणि 5 वचनात, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानांची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवितील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल. तिमोथेला हे पत्र लिहिताना एक भविष्यवाणी केली की पुढचा काळ कसा असेल. आणि आज तर तुम्ही आणि आम्ही अंत समयाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. आणि वचन म्हणते ते सत्य ऐकण्यापासून फिरतील. म्हणूनच ते देवाची व्यवस्था तुच्छ मानत आहेत आणि कल्पित कहाण्यांकडे वळतील. प्रियजन हो, आमच्या विश्वासाचा आधार हे देवाचे सत्य वचन आणि त्याने दिलेली व्यवस्था हेच असायला हवे. कोणा मनुष्यांची मते किंवा कोणत्या संस्था आणि संघटना यांचे कायदे कानून यावर देवाची मंडळी आधारित नाहीये. आज आधुनिकतेला पुढे करून चर्चमध्ये लोक देवाच्या वचनापासून दूर जाऊन स्त्रियांना पुढारीपणाची कामं देत आहेत. ज्याला देव मनाई करतोय त्याविषयी आज्ञा कोणी पास्टर किंवा धर्म पुढारी कसा देऊ शकतो? अनेक लोकांची पसंत काय आहे त्याला जोर देतात. इतर चर्चेस करतात तर आपणही केले तर काय? परंतु या विषयावर पूर्ण समाधान सत्य वचनाच्या आधारावरच आम्ही करायला हवे. आज टीव्हीवर संपूर्ण जगभर आम्हाला आढळते की स्त्री प्रचारक मोठमोठ्या सभेत बायबलचे संदेश देताना आढळतात. अर्थात त्या स्त्रियांना बायबलचे चांगले ज्ञान ही असते व त्यांच्या बोलण्याने ते लोकांची मनेही जिंकतात. परंतु सत्य हे आहे 1 तिमी 2:12 वचनाप्रमाणे की ती स्त्री प्रचारक देवाची व्यवस्था व शिकवणुकीला ठोकर मारते. अशा स्त्री प्रचारक देवाच्या वचनांतूनच शिकवितात. परंतु अशा स्त्री प्रचारकांना देवाचा आत्मा असूच शकत नाही. कारण ज्या पवित्र आत्म्याद्वारे देवाने आपल्या मंडळीसाठी ही व्यवस्था लावलेली आहे त्या व्यवस्थेविरुद्ध देव स्वतः जाऊ शकत नाही. म्हणून अशा प्रभावित स्त्रियांचे संदेश हे कोमट विश्वासणाऱ्यांना प्रभावित करू शकतात. परंतु ज्या व्यक्तीची देवाच्या वचनामध्ये वृद्धी आणि वाढ होत असते त्याला हे लगेच समजते की अशा प्रकारचे स्त्रियांद्वारे दिले गेलेले हे संदेश आध्यात्मिक उन्नती करूच शकत नाहीत. जर कोणी स्त्री प्रचारक
देवाच्या अधीनतेच्या आज्ञांचे उल्लंघन करून देवाच्या वचनांतून लोकांना शिकवित असेल किंवा प्रचार करीत असेल तर त्या प्रचारात पवित्र आत्मा आपले कार्य करू शकत नाही. कारण पवित्र आत्मा देवाच्या वचनांच्या विरुद्ध काम करू शकत नाही. 1 तिमित 2:12 या वचनाला न मानता कोणतीही स्त्री प्रचार जर करील तर पवित्र आत्मा त्या स्त्रीला साथ देऊ शकत नाही. जर कोणी ही स्त्री परमेश्वराच्या व्यवस्थेला समजते तर ती आपल्या परिवारात व समाजात चर्चमध्ये आपले स्थान स्पष्टपणे समजेल व तिला देवाने दिलेल्या अधीनतेच्या व्यवस्थेत राहण्यास काहीही त्रास वाटणार नाही. ती स्वतः समजून जाईल की बायबलचे उपदेश देणे हे व्यवस्थेच्या विरुद्ध आहे हे तिला स्वतः समजेल. हा हे आक्षेप घेण्यात येतो की जर स्त्री प्रचार करीत आहे जे बायबलच्या शिक्षणाविरुद्ध आहे तर मग लोक येशूकडे कसे येत आहेत व त्यांना आरोग्य हिलिंग कशी प्राप्त होत आहे. याचं उत्तर हे आहे, आज जर एका इतर धर्मीय स्त्रीला मुले होत नसतील व ती आपल्या देवी दैवतांची उपासना करीत आहे तर काय जिवंत देव तिला असे म्हणेल का की तू प्रथम प्रभू येशूवर विश्वास कर तर तुला मुले होतील? नाही, कधीच देव असे करणार नाही. जरी ती स्त्री आज प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नसेल परंतु येशू तर तिच्यावर प्रेम करतोय. काय येशू तिची गरज पूर्ण करणार नाही का? तो करीलच. असे अनेक साक्ष ऐकाल जेथे ते म्हणतात की अन्य देवी दैवताने त्यांना मुले देऊन आशीर्वादित केले आहे. तसेच अविश्वासी व्यक्तींच्या इतरही गरजा असतात, जसे नोकरी, आर्थिक समस्या, आजार वगैरे, जे प्रभू येशूच पूर्ण करतो. काय आज स्कूल व कॉलेजात जे टॉप असतात ते काय विश्वासणारे व्यक्तींची मुले असतात काय? काय आज जे मोठे मोठे डॉक्टर्स व इंजिनियर्स, IAS आणि IPS ऑफिसर जे सर्व विश्वासी व्यक्ती आहेत काय? नाहीये. तरीही देवाने त्यांना उत्तम बुद्धिमत्ता व कौशल्य दिले आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही स्वतः अविश्वासी होता तेव्हा देवाने कधी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले नव्हते काय? दिले होते. तर मग तुम्ही काय म्हणाल? तर मग देव असे चिन्ह चमत्कार वगैरे का बरे करू देतो? इतर धर्मीयांमध्येही आशीर्वाद मिळतो, आरोग्यही मिळते. तर मग उत्तर ऐका. पहिले कारण हे की प्रत्येकानं प्रभू येशूने बनविले आहे व तो प्रत्येकावर प्रेम करीतो. मत्तेय वर्तमानाच्या 5व्या अध्यायातल्या 45व्या वचनात वचन असं म्हणते की तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो. अर्थात या वचनात आम्हाला काय आढळते? आज या जगभरात अनेक लोक आहेत जे देवाला मानत देखील नाहीत. काय मग त्यांचे वाईट झाले काय? नाही, कारण देव वाईटांवर आणि चांगल्यावर देखील सूर्य उगवितो. नीतिमान असोत की अनितिमान असो त्यांच्यावर देखील पाऊस पाडतो. लक्षात घ्या, आम्ही भात पेरतो त्यासाठी पाऊस पडत नसतो. पाऊस हा निंदनावर देखील पडत असतो. अशाच पद्धतीने देव जगातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करीतो आणि आपल्या आशीर्वादाचा वर्षाव त्यांच्यावर करीतो. भलेही ते त्याला ओळखत अगर ना ओळखत, त्याचे उत्तर त्याने क्रुसावर त्यांच्यासाठी बलिदान होऊन दाखविले. प्रभू येशू करुणेचा व दयेचा देव आहे. जर तो या अविश्वासी लोकांची गरज पूर्ण करणार नाही तर ते सर्व प्रथम मरून जातील. तर मग ते पुढे जाऊन प्रभू येशूचे प्रेम कसे समजू शकतील? म्हणून परमेश्वर त्यांच्या गरजाही पूर्ण करीतो, यासाठी की त्यांनी हळूहळू देवाच्या प्रेमाला ते समजू शकतील व खरा देव येशू ख्रिस्तापर्यंत ते पोहोचू शकतील. मग आज ते कोणत्याही धर्माचे किंवा विश्वासाचे का असे ना? दुसरे कारण हे की परमेश्वर असे घडू देतो की दुसऱ्या धर्मातही भौतिक आशीर्वाद व प्रार्थनेचे उत्तर मिळतात. का बरे? अनुवादाचे पुस्तक याचा 13वा अध्याय याच्या 1 वचनापासून मी वाचत आहे. तुमच्यामध्ये एखादा संदेष्ट अथवा स्वप्न पाहणारा प्रकट झाला व त्याने तुम्हाला काही चिन्ह किंवा चमत्कार दाखविला. पहा, एक संदेष्टा उठलेला आहे, तो चिन्ह चमत्कार दाखवित आहे आणि वचन म्हणते आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्कारांचा तुम्हाला प्रत्यय आला. त्याने जे चिन्ह दाखवले, जो चमत्कार केला तो घडला. लक्षात घ्या. आणि तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हाला सुचविले. अन्य देवांना अर्थात देव म्हणजे त्याचं वचन आहे
अर्थात अन्य देव म्हणजे विपरीत वचन, भेसळयुक्त शिक्षण, जे देवाच्या वचनात भेसळ केलेलं आहे. अशा प्रकारच्या शिक्षणाकडे, अशा प्रकारच्या गोष्टींकडे तो व्यक्ती तुम्हाला वळवितो. तो स्वप्न बरोबर सांगतोय, तो स्वप्नांचा अर्थ सांगतोय, तो चिन्हे सांगतोय, ती खरी ठरत आहेत, त्याच्याद्वारे चमत्कार होत आहे. परंतु प्रियजन हो, तिसरं वचन आम्हाला म्हणते, तरी त्या संदेष्टाचे आणि त्या स्वप्न पाहणाऱ्यांचे तुम्ही ऐकू नका, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रीती करिता की नाही, हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची अशी ही परीक्षा पाहत आहे. प्रियजन हो, अर्थात देव हे पाहतो की जे वचन मी तुम्हाला दिलेलं आहे ते वचन तुम्ही पकडायला हवे. त्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रत्येक आत्म्यांची पारख करायला हवी. कोणी चमत्कार करीत आहे आणि कोणी स्त्रिया म्हणत आहेत मला देवाने स्वप्न दिलं आणि मला येशूने स्वतः बोलावलं. पण ते वचन जर आम्हाला दिसते की देवाच्या वचनाशी जुळत नाही, तर ते पवित्र आत्म्यापासून नाही आहे, हे आम्ही ओळखायला हवं. ती स्त्री कितीही दावा करो तिच्या स्वप्नाचा किंवा तिने दाखविलेलं चिन्ह देवाच्या वचनाशी जर जुळत नाहीये, तर त्या स्त्रीचे आम्ही ऐकता कामा नये. देवाचे वचन म्हणते, देव तुमची परीक्षा पाहत आहे की तुम्ही देवाच्या वचनावर आधारित आहात की चमत्कार पाहून नमस्कार करीत आहात. प्रियजन हो, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. परमेश्वर मनुष्यांचे हृदय पारखू शकेल की ते चमत्काराला नमस्कार करून फक्त भौतिक आशीर्वाद व आरोग्यांच्या मागे धावणाऱ्यापैकी आहेत की खऱ्या परमेश्वराचा शोध करणाऱ्या मधील ते आहेत, सत्याचा शोध करून सत्यावर प्रेम करणारे आहेत. हे पारखण्यासाठी तो देव त्यांच्या चमत्कार घडू देतो. दुसरा आक्षेप हा घेतला जातो की संत पौलाने इफिसच्या स्त्रियांना केवळ मनाई केली होती, कारण त्या पुरुषांवर धनीपण करीत होत्या आणि शिकवित होत्या. कारण हा विश्वास करण्यात येतो की इफिस येथील जे अर्तमी देवीचे मंदिर होते, ज्या स्त्रिया होत्या त्या मंदिरामध्ये अधिकारी होत्या. अर्थात या विधर्मी म्हणजे पॅगनिझम, मूर्तीपूजक असे ते इफिसचे नगर होते. म्हणून पौलाने इफिसच्या स्त्रियांना मंडळामध्ये नेतृत्व करण्यास मनाई केली, विरोध केला. परंतु प्रियजन हो, 11 आणि 12 वचनात आम्ही पाहतो की संत पौल तर असे म्हणतच नाही. संत पौल त्या ठिकाणी जी गोष्ट म्हणत आहे मी तुमच्या पुढे वाचतो. तिमोथेला पहिले पत्र याचा 2रा अध्याय याचं वचन 11 पासून मी वाचत आहे. स्त्रीने सर्वस्वी अधीनतेने निमूटपणे शिकावे. स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर धनीपण चालविण्याची परवानगी मी देत नाही, तिने निमूटपणे बसावे. संत पौल ज्या वेळेला तिमोथेला पत्र लिहितो तेव्हा तो इफिसच्या त्या अर्तमी देवीच्या मंदिरांतील स्त्रियांविषयी सांगत नाही, ज्या त्या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर धनीपण करणारे अधिकारी होत्या. संत पौल ख्रिस्ताची जी संत जनांची मंडळी, त्या मंडळीतल्या स्त्रियांविषयी एक व्यवस्था देत आहे. म्हणून दुसऱ्या प्रकारचा हा आक्षेप हा संपूर्ण चुकीचा आहे. तिसरा आक्षेप घेण्यात येतो की संत पौल हा पती आणि पत्नी यांच्याविषयी बोलत होता, तो स्त्री आणि पुरुषांविषयी बोलत नव्हता. परंतु प्रियजनो हो, अशा प्रकारचा आक्षेप हा ही वचनानुसार योग्य नाही. तिमोथेला पहिले पत्र याचा 2रा अध्याय 8 ते 10 वचन मी वाचत आहे. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. तसेच स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावी. केस गुंफणी आणि सोने, मोते, मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हे, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे. या ठिकाणी पती आणि पत्नीविषयी नाही, स्त्री आणि पुरुष प्रत्येकाविषयी हे वचन सांगत आहे. म्हणून तिसराही आक्षेप हा खोटा ठरतो. 1 करीन 14 अध्याय 37 आणि 38 वचनात आम्ही पाहतो, जर कोणी स्वतःला संदेष्ट किंवा आत्म्याने संपन्न असे मानित असेल, तर जे मी तुम्हास लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. म्हणजे जर मी काही म्हणतोय ते तुम्ही समजत नाहीये, तर मी देवाची आज्ञा कळविली आहे. जर कोणी हे मानित नसेल तर न मानो. याचा अर्थ जर कोणी देवाची आज्ञा व व्यवस्था मानित नाही, तर ती आज्ञा व व्यवस्थाही त्या व्यक्तीला मानित नाही. तो कोणीही प्रचारक असो किंवा आध्यात्मिक व्यक्ती स्वतःला समजत असो, जर तुम्ही पौलाने दिलेली आज्ञा मानित नाही,
तर तुम्ही कोणीही असा, तुम्ही आध्यात्मिक नाहीत, तुम्ही फसवे आहात. या संपूर्ण बायबलमध्ये कुठेही स्त्रीला एखादे पद किंवा चर्चमध्ये एखादे ऑफिस हे देण्यात आलेले नाही. या बायबलमध्ये कुठेही एकही संदर्भ आढळत नाही. देवाने स्त्रीला आपल्या घरची व्यवस्था पाहण्याची भूमिका प्रदान केलेली आहे आणि तीच तिने करावी, हीच तिची सेवकाई आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, आम्हाला कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.